नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत कोर्टामध्ये सगळेजण जमलेले असतात. मधुभाऊ म्हणतात, मला 2 वर्षामध्ये वाटलं होतं की या कोर्टाची सवय झाली असेल, परंतु नाही. इथं आलं ना अजूनही मला धाकधूक होते, छातीत धडधडल्यासारखं होतं. त्यावेळी सायली मधुभाऊंना समजावते आणि म्हणते की आता थोडे दिवस राहिले आहेत, तुम्ही लवकरातल्या लवकर बाहेर निघणार आहात. या प्रकरणातून तुमची सुटका होणार आहे, तुम्ही मुक्त होणार आहात. तेव्हा मी तर या कोर्टाच्या दिशेला बघणार सुद्धा नाही आहे, असं कुसुमताई सुद्धा म्हणते. अर्जुन विचारतो, मी तुम्हा दोघींना काल जे काही सांगितलं होतं ते लक्षात आहे ना? त्यावेळी कुसुम आणि सायली म्हणतात, हो लक्षात आहे. अर्जुन चैतन्याला इशारा करून विचारतो, सगळं लक्षात आहे ना? चैतन्य म्हणतो, हो. त्यानंतर अर्जुनचं लक्ष दारात उभे असलेल्या अश्विनी, प्रिया, प्रताप आणि नागराज यांची एंट्री होते तिकडेच गेलेलं असतं. अर्जुन त्यांच्याकडे एकदा पाहतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो. रविराज तन्वीला विचारतो की बाळा तू ठीक आहेस ना? तेव्हा प्रिया मान डोलूनच म्हणते, हो मी ठीक आहे. अश्विन लगेच रविराजला म्हणतो की काका, हिने आजच्या हेअरिंगचं ना कालपासून जरा टेन्शनच घेतलं आहे. त्यावेळी रविराज म्हणतो, साहजिक आहे अरे बाळा, कारण एखाद्या सामान्य आणि निरपराध माणसाला जेव्हा कुठल्याची पायरी चढावी लागते ना, अगदी तो बिचकूनच जातो. प्रिया आणि नागराज एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात आता सर्व पोलीस, त्याच्याबरोबर वकीलसुद्धा तिथे जमलेले असतात. साक्षी आणि महिपत बरोबर दामिनी देखील तिकडे आलेली असते. मधुभाऊ त्यांच्या विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभे असतात. दामिनी दिसल्याबरोबर अर्जुन आता लगेच म्हणतो, मिसेस देशमुख, दामिनी देशमुख, हे पहा, आजची डेट कोर्टाकडे मी अर्जंटली मागून घेतली आहे. तुम्हाला जरा आश्चर्याचा धक्काच बसला असेल ना? त्यावरती दामिनी एकदम न घाबरता हसतच म्हणते, इतक्या वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करते आहे. अशा छोट्या मोठ्या सरप्राईजची मला अगदी पहिल्यापासून सवय आहे. त्यात काय विशेष आहे? त्यावेळी सायली लगेचच पुढे येऊन आपल्या नवऱ्याचं मत दामिनीसमोर मांडू लागते आणि म्हणते की अर्जुन सुभेदार जे धक्के देतात ना, त्याची सवय नसेल तुम्हाला, दामिनी देशमुख मॅडम. त्यामुळे तुमचं मत ना तुम्ही ऑलरेडीच घट्ट करून घ्या, कारण तुमच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी दामिनी हसतच सायलीला म्हणते, बाळा, या कोर्टामध्ये जेवढी माणसं आहेत आणि या आवारामध्ये जेवढी माणसं आहेत, या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर जेवढा आकडा येतो ना, तेवढ्या केसेस मी लढले आहे आणि जिंकलीसुद्धा आहे. तेही अगदी कॉन्फिडंटली ती सांगत असते. अर्जुन सुभेदार काय, कुठलाच वकील मला कधीही मात देऊ शकणार नाही. अर्जुन हसतो आणि म्हणतो, सो सो सॉरी, तुमचं डील तर आता फ्लॉप झालं ना. आता तुमची आजची डीलसुद्धा फ्लॉप होणार आहे. सो टोटल फ्लॉप, असं म्हणून अर्जुन दामिनीला कोर्ट सुरू होण्या अगोदरच धक्का देतो. त्यावेळी सायली गालातल्या गालात हसते. प्रिया अजूनच टेन्शन आलेलं असतं. दामिनी हसते आणि म्हणते, व्हॉट डील होती? अरे पुराव्यांशिवाय असं कोणत्याही वकिलाला बोलणं शोभत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, जिथे पुरावे दाखवायची गरज आहे ना, तिथे मी नक्कीच तुम्हाला पुरावे दाखवेल.